ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या। उद्धव ठाकरे यांचं शिवसैनिकांना एकला चलोरेचं आवाहन आणि तळोजा डोंबिवली मेट्रोचा डीपीआर बनवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश या आणि इतर बातम्या मात्र एका छोट्याशा जाहिरातीनंतर। शिवसेना उपनेते माननीय श्री अनंत तरे साहेबांना नगरसेविका सौ महेश्वरी तरे आणि माजी नगरसेवक श्री संजय तरे यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। दादा आप आगे बढ़ो, हम आपके साथ है। पुनश्च एकदा शिवसेना उपनेते शिवसेनेचे पालघर जिल्हा संपर्क प्रमुख माननीय श्री अनंतराव तरे साहेबांना नगरसेविका सौ महेश्वरी तरे आणि माजी नगरसेवक श्री संजय तरे यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। निसर्गातल्या कणाकणात ईश्वराचा वास, फुला फुलातून दरवळणारा मोहक मंद सुवास, याच सुगंधातून वसे पूर्णत्वाचा ध्यास। देवभक्ती अगरबत्ती दे आनंद हमखास। विविध सुगंधात उपलब्ध पितांबरी देवभक्ती अगरबत्ती आजच आणा घरात। शिवसेना उपनेते माजी आमदार माजी महापौर माननीय श्री अनंत तरे यांना वाढदिवसानिमित्त तमाम कार्यकर्त्यांच्या आणि हितचिंतकांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा। तरे साहब आप जियो हजारों साल के दिन हो 50,000। पुनश्च एकदा तमाम कार्यकर्त्यांकडून आणि हितचिंतकांकडून माननीय श्री अनंत तरे साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। To do the DTH recharge immediately, just click on TJSP Smart Money. Enter your MPIN. Go to Merchant Payment. Select DTH Recharge, Service Provider, your account number, the money you want to transfer. Select your account, enter transaction PIN, and it's transferred. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची काल मातोश्री या निवासस्थानी शिवसेनेच्या मंत्री आणि आमदारांबरोबर एक बैठक झाली। या बैठकीमध्ये आगामी नगरपंचायत आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीमध्ये एकला चलोरेची भूमिका शिवसेनेने आता जाहीर केलेली आहे। याचा थेट परिणाम राज्यामध्ये होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकांवर देखील दिसणार आहे। आगामी नगरपालिका आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी शिवसैनिकांनी एकट्याने लढण्याची तयारी ठेवा, अशा प्रकारचे स्पष्ट आदेश शिवसेनेचे पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिले आहेत। भारतीय जनता पार्टी ही प्रादेशिक पक्षांना संपवण्याच्या मागे आहे। त्यामुळे ज्याप्रमाणे जयललिता आणि नवीन पटनाईक हे भारतीय जनता पक्षाला पुरून उरले, त्याच पद्धतीने शिवसैनिकांनी देखील आता आपली ताकद आजमावण्याची गरज असल्याचं मत यावेळेस व्यक्त करण्यात आलं। या बैठकीला शिवसेनेचे मंत्री, आमदार, खासदार त्याचप्रमाणे नेते उपस्थित होते। त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता भारतीय जनता पार्टी विरुद्ध शिवसेना असा सामना रंगलेला बघायला मिळणार आहे। भारतीय जनता पार्टीचाच आत्तापर्यंत युतीमध्ये लढून सातत्याने फायदा झाला आहे। मात्र आता भारतीय जनता पार्टीने प्रादेशिक पक्ष संपवण्याचा विडा उचलला आहे। जयललिता, नवीन पटनाईक यांना संपवण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीने केला, मात्र हे दोनही पक्ष त्या ठिकाणी पुरून उरले। महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची ताकद मोठी आहे। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये शिवसैनिकांनी आता एकला चलोरेची भूमिका ठेवली पाहिजे। मित्राला हरवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करा, असे आदेश या निमित्ताने उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिले आहेत। अशा प्रकारे पंचायत समित्या आणि नगरपंचायतांच्या नगरपरिषदांच्या निवडणुकांना एकला चलोरेची भूमिका शिवसेनेने घेतल्यानंतर आता ठाणे महानगरपालिकेची निवडणूक देखील भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना वेगवेगळी लढणार हे सूर्यप्रकाशा इतकं स्पष्ट झालं आहे। त्यामुळे दोनही पक्षांनी आता जोरदार कंबर कसली आहे।
नगरपंचायत आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये एकला चलो रे ही भूमिका शिवसेनेने घेतल्यानंतर आता मुंबई महानगरपालिका त्याचप्रमाणे इतरही महानगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी वेगवेगळे लढणार हे जवळपास स्पष्ट झालं आहे. ठाणे महानगरपालिकेची निवडणूक फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये होण्याची शक्यता आहे आणि गेल्या काही दिवसातली राजकीय घडामोडी बघता भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हे दोघेही वेगवेगळे लढणार हे सांगण्यासाठी कुठल्याही राजकीय पंडिताची गरज नाही. भारतीय जनता पक्षाने जास्तीत जास्त फुटीर नगरसेवकांना आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न केला आहे, तर दुसरीकडे शिवसेना देखील अनेकांवर गळ टाकते आहे आणि अनेक मोठे मासे शिवसेनेच्या गळाला लागले देखील आहेत. त्यामुळे ज्या प्रकारे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये झालं त्याच पद्धतीने शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी ठाणे शहरामध्ये देखील आता वेगवेगळे लढणार हे जवळपास स्पष्ट झालं आहे. उद्धव ठाकरे यांनी काल जे आदेश कार्यकर्त्यांना शिवसैनिकांना दिले आहेत त्यानंतर तर ते अधिकच स्पष्ट झालं आहे. अद्यापही चांगला प्रस्ताव आल्यास युतीचा विचार होऊ शकतो अशी एक छोटीशी मेख या संदर्भात मारलेली असली तरी देखील आता त्याला कुठल्याही प्रकारची जागा नाही हे देखील स्पष्ट दिसतं आहे. त्यामुळेच शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. ईमेल मराठीतून करता येत नाही, त्यामुळे अनेक जण इंटरनेटचा वापरच करत नाहीत. आता अशांसाठी आनंदाची बातमी, आता आपण ईमेल मराठीतून देखील करू शकणार आहात. डाटा एक्सचेंज टेक्नॉलॉजी या कंपनीने मराठीमध्ये ईमेलची सेवा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे आता नागरिकांना मराठीतून देखील ईमेल करता येणार आहे. डेटा मेल हे ॲप डाउनलोड केल्यानंतर ही सेवा वापरता येणार आहे. सध्या मराठी, हिंदी, गुजराती, उर्दू, पंजाबी, तमिळ, बंगाली या भाषांमधून ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ईमेल ॲड्रेसचं नाव पुढे @datamail.bharat हे टाईप केल्यानंतर आपण अशा पद्धतीने मराठीतून ईमेल करू शकणार आहात. सध्या 12 भारतीय भाषांमधून ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आणखी 10 भाषांमध्ये लवकरच ही ॲप उपलब्ध होणार आहे. सध्या 89% जनता इंग्रजीचा कमी अथवा अजिबात वापर करत नाही. त्यामुळेच या जनतेला देखील इंटरनेट युजेसमध्ये आणण्याच्या दृष्टिकोनातून हे पाऊल उचलण्यात आलं आहे. 9,59,00,000 मराठी जनता इंटरनेट वापरते, त्यांना देखील याचा फायदा होऊ शकणार आहे. या आणि इतर बातम्या मात्र एका छोट्याशा जाहिरातीनंतर. बॅरॉन मेल स्टुडिओचा लग्नसराई धमाका, 50% महासेल. किती? 50% महासेल. हो, कुठल्याही कपड्यांवर चक्क 50% ऑफ. बॅरॉन मेन स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे. दूरध्वनी 022-2530-4837. बॅरॉन मेन स्टुडिओ. तिकडे सीमेवर जवान लढतायत हे ऐकून ऊर भरून येतो. असं वाटतं आपणही आपल्या देशासाठी काहीतरी केलं पाहिजे. आपण जाऊन लढू शकत नाही तर मग काय करू शकतो आपल्या देशासाठी? मग लक्षात आलं, ठरवलं तर आपण काही करू शकतो आपल्या देशासाठी, आपल्या ठाण्यासाठी. मी हातात घेतलाय झाडू माझ्या ठाण्यासाठी. तुम्ही सुद्धा घ्या. माझे ठाणे, स्वच्छ ठाणे, माझे ठाणे, सुंदर ठाणे. मी संजीव जयस्वाल, महानगरपालिका आयुक्त ठाणे, आपणास आवाहन करतो की ठाणे महानगरपालिकेच्या वतीने दिनांक 1 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबर 2016 या कालावधीत महास्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानाच्या सांगता समारंभ दिनांक 23 ऑक्टोबर रोजी होणार आहे आणि आपणास विनंती आहे की आपण सर्व आपल्या आपल्या भागामध्ये सकाळी 8 ते 10 या वेळी या स्वच्छता अभियानामध्ये सहभागी व्हावे. माझे ठाणे, स्वच्छ ठाणे, माझे ठाणे, सुंदर ठाणे. 21 ऑक्टोबर म्हणजे पोलीस स्मृती दिवस. वेगवेगळ्या ठिकाणी चकमकींमध्ये अनेकदा पोलीस मृत्युमुखी पडतात. त्यांना श्रद्धांजली वाहण्याचा आजचा हा दिवस. आज ठाणे शहरातील पोलीस स्मृतिस्तंभावर पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे, महापौर श्री संजय मोरे, पोलीस आयुक्त श्री परमवीर सिंह यांच्यासह अनेक ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी जे पोलीस शहीद झाले आहेत त्यांना मानवंदना दिली. दिनांक 21 ऑक्टोबर 1959 या दिवशी लडाख येथील हॉट स्प्रिंग
या ठिकाणी कडाक्याच्या थंडीमध्ये सीमेवर गस्त घालणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तुकडीवर चीनी सैन्याने अचानक हल्ला केला। त्यावेळेस झालेल्या चकमकीमध्ये देशाच्या सीमेचं रक्षण करताना केंद्रीय राखीव पोलीस दलाचे 10 शूर जवान शहीद झाले। तेव्हापासून 21 ऑक्टोबर हा दिवस पोलीस स्मृती दिवस म्हणून पाळला जातो। पोलीस स्मृती दिनाच्या दिवशी देशातील विविध पोलीस दलांच्या मुख्यालयाच्या ठिकाणी पोलीस स्मृती दिनाच्या संचलनाचं आयोजन करण्यात येतं। आज देखील अशाच प्रकारच्या संचलनाचं आयोजन करण्यात आलं। यावेळेस पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे, महापौर श्री संजय मोरे, पोलीस आयुक्त श्री परमवीर सिंह, सहपोलीस आयुक्त श्री आशुतोष डोंगरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। डोंबिवली तळोजा हा मेट्रो मार्ग लवकरात लवकर सुरू करावा अशा प्रकारची मागणी कल्याण डोंबिवलीचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। आज पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये ही मागणी करण्यात आली। यावेळेस मुख्यमंत्र्यांना एक प्रेझेंटेशन देखील दाखवण्यात आलं। या संदर्भात आज आम्ही खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याशी या संदर्भात बातचीत केली। तळोजा डोंबिवली कल्याण या मार्गावर सुद्धा मेट्रो असावी आणि ज्या काही मिसिंग लिंक्स आहेत त्या कनेक्ट व्हाव्या या दृष्टिकोनातून आज कल्याणचे खासदार श्री श्रीकांत शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पालकमंत्र्यांसमवेत भेट घेतलेली आहे आणि त्यामुळे या संपूर्ण मार्गाचा फिजिबिलिटी रिपोर्ट काय असू शकतो, कशा पद्धतीने टेक्निकल गोष्टी पुढे जाऊ शकतात या संदर्भातला अहवाल तयार करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी MMRDAला दिलेले आहेत। सर सांगा एक्झॅक्टली हा संपूर्ण काय विषय आहे? आजची जी बैठक पार पडली ती जो MMR रिजन आहे, जो सबर्बन रिजन आहे, जो सगळ्यात जास्त चाकरमानी सगळ्यात जास्त लोकसंख्या जिथे वाढत चाललेली आहे तो असा माझा मतदारसंघ कल्याण लोकसभा आहे। त्यामध्ये डोंबिवली असेल, कल्याण असेल, अंबरनाथ असेल, उल्हासनगर असेल किंवा दिवा, मुंब्रा या सगळे भाग आहे तो झपाट्याने वाढत चाललेला आहे। आज 27 गावांमध्ये आपण ग्रोथ सेंटर करण्याचं बोलतो आहे। तर ह्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चरची गरज आहे, कनेक्टिव्हिटीची गरज आहे। तर ही कनेक्टिव्हिटी कशी आहे यासाठी आज ती बैठक पार पडली। परवाच मुख्यमंत्र्यांनी ठाणे, भिवंडी, कल्याण असा मेट्रोला मंजुरी दिली, तर त्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे खास करून आभार व्यक्त करतो तिथे। पण त्याचबरोबर हा जो भाग राहून गेलेला आहे डोंबिवली असेल, कल्याण असेल, या भागालाही मेट्रोनी कनेक्ट केलं पाहिजे। आज त्यामुळे आज त्यांच्याकडे सविस्तर एक प्रेझेंटेशन होतं, तर ते प्रेझेंटेशन त्यांना दाखवलं की जी तळोजापर्यंत सिडकोची मेट्रो येते ती जर आपण शेळफाटा थ्रू, डोंबिवली थ्रू कल्याणला नेली तर ह्या पूर्ण जे दिवा असेल, मुंब्रा असेल, परत 27 गावं आहेत, परत डोंबिवली आहे, कल्याण आहे, या सगळ्यांना त्याचा, अंबरनाथ आहे, या सगळ्यांना त्याचा फायदा होईल। तर हा 24 किलोमीटरचा एक मिसिंग लिंक होता, तो त्यांना मी प्रेझेंटेशनच्या माध्यमाने दाखवला आणि त्याच्यावरती सकारात्मक भूमिका ही मुख्यमंत्र्यांनी घेतली आणि लगेच DPR बनवायला MMRDAला त्यांनी सांगितलेलं आहे, सूचना केलेल्या आहे। त्याचबरोबर शेळफाटा टू मापे, जर शेळफाट्यावरून कोणाला वाशीला जायचं असेल तर रोडशिवाय दुसरा पर्याय नाही। तर जर मापेपर्यंत जी मेट्रो येते तर ती आपण शेळफाट्याला एक्सटेंड केली तर तो एक मिसिंग लिंक आपण भरून काढतो आणि डायरेक्ट माणूस शेळफाट्यापासून एकतर वाशीला जाऊ शकतो आणि शेळफाट्यापासून एक नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट जो नवीन होतो एअरपोर्ट, तर त्याला पुढे ठेवून आपण ही मिसिंग लिंकचा शोध काढून मुख्यमंत्र्यांपुढे सादर केलेला आहे। सर साधारणपणे अशा प्रकारचा प्रकल्प ज्यावेळेस येतो त्यावेळेस त्याची टेक्निकल सर्वेज केलेले असतात। तुमच्या वतीने अशा प्रकारचे काही सर्व्हिस आपण टेक्निकल सर्व्हेच आपण केलेला आहे। एका चांगल्या कंपनीकडून हा सर्व्हे करून घेतलेला आहे, त्याची फिजिबिलिटी रिपोर्ट काढून घेतलेली आहे आणि याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं ॲक्विजिशन करावं लागत नाही आहे। हा पूर्ण रोडवरती एलिव्हेटेड, जसं ठाण्यामध्ये एलिव्हेटेड होतो रोडच्या सर्व्हिस रोडवरती, तसंच हा तिथेही होणार आहे। तर मला वाटत नाही याच्यामध्ये कुठल्या अडचणी येतील आणि टेक्निकली हे फिजिबल असेल। ठाण्याच्या जलवाहतुकीबद्दल सुद्धा तुम्ही बोलता आहे, या संदर्भात मेरीटाईम बोर्डाशी तुमची चर्चा झालेली आहे, नितीन गडकरींशी चर्चा झालेली आहे। हा संपूर्ण जो प्रकल्प आहे हा आता कुठल्या टप्प्यात आहे आणि कधीपर्यंत ठाणेकरांना जलवाहतुकीचं, तुम्ही जेव्हापासून मी खासदार झालो तेव्हापासून ह्या जलवाहतुकीसाठी लोकसभेमध्ये असेल प्रश्न उपस्थित केलेले आहेत, त्याचबरोबर याचा पाठपुरावा देखील वारंवार प्रत्येक अधिवेशनामध्ये असेल किंवा अधिवेशनाच्या मध्येही गडकरी साहेबांबरोबर असेल किंवा मेरीटाईम बोर्डबरोबर असेल। लेटेस्ट आमची मीटिंग जी आहे ती ठाण्याचे खासदार राजनजी विचारे साहेब, महापौर संजयजी मोरे साहेब आणि जयस्वाल साहेब जे ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे कमिशनर आहेत, तर यांच्याबरोबर सगळ्यांनी आम्ही गडकरी साहेबांना भेटलो। तर त्याच्यामध्ये ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनने इनिशिएटिव्ह घेतलेला आहे या सगळ्या जे कल्याण, उल्हासनगर, डोंबिवली, नवी मुंबई आणि मुंबई असे वॉटरवेज आपण कनेक्ट करणार आहोत सगळे। तर याच्यासाठी ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनने पुढाकार घेऊन त्याचा एक DPR बनवलेला आहे, तो DPRलाही मंजुरी गडकरी साहेबांनी दिलेली आहे। लवकरात लवकर याचं काम सुरू होणार आहे। एक शेवटचा प्रश्न वाहतुकीच्या संदर्भातला,
इथून ठाण्यातनं डोंबिवलीला जाताना किंवा कल्याणला जाताना ठाणेकरांना खूप मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागतं आहे. कल्याण डोंबिवलीचा समांतर रस्ता बनावा अशा प्रकारची ठाणेकरांची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. खासदार साहेब त्या संदर्भात काही करतायत? समांतर रस्त्याचा जो विषय आहे तो वर्षानुवर्ष आज रखडलेला विषय आहे. त्याचाच एक भाग म्हणजे आम्ही डोंबिवली ते कल्याण हा समांतर रस्ता पूर्ण केलेला आहे आणि वाहतुकीसाठी सुरुवात तिथे सुरू झालेली आहे वाहतूक डोंबिवली. आता राहिला प्रश्न ते डोंबिवलीपासून ते ठाण्यापर्यंत. त्याच्यामध्ये भरपूर CRZचा विषय आहे, खाडी किनारा आहे, सगळं काही विषय आहे. पण त्याचाही पाठपुरावा केंद्र स्तरावरती सुरू आहे. लवकरात लवकर याच्यावरती काहीतरी तोडगा काढून हाही समांतर रस्ता मार्गी कसा लागेल यासाठी प्रयत्न सुरू. आम्हाला खात्री आहे श्रीकांत शिंदे या संदर्भात नक्की प्रयत्न करतील. तर हे होते कल्याण डोंबिवलीचे खासदार श्रीकांत शिंदे. सर, आमच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. मरावे परी अवयव रूपी उरावे. अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. अहो, आपण आपलं घर स्वच्छ सुंदर नीटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नीटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नीटनेटकं बनवू शकतो. बिग बी अमिताभ यांचं घर ज्यांनी दिवाळीमध्ये सजवलं त्या हेरम आर्ट्सने यंदा देखील ठाण्याच्या बाजारामध्ये अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रकारचे आकाशकंदील आणले आहेत. हेरम आर्ट्स म्हणजे इको फ्रेंडली आकाशकंदील हे समीकरण गेल्या 10 ते 12 वर्षांमध्ये ठाणेकरांमध्ये अगदी फिट्ट बसलं आहे. त्यामुळेच चित्रपटसृष्टीतले अनेक मान्यवर कलावंत हेरम आर्ट्समध्ये येतात आणि आपले कंदील घेऊन जात असतात. आपली दिवाळी हेरम आर्ट्सबरोबर ते साजरे करत असतात. यंदा देखील हेरम आर्ट्सच्या वतीने पारंपरिक आकाशकंदिलांबरोबरच पणतीचे आकाशकंदील, स्टारचे आकाशकंदील असे वैविध्यपूर्ण आकाशकंदील संपूर्णपणे ठाणेकरांना उपलब्ध करून दिले आहेत. हे आकाशकंदील पूर्णपणे इको फ्रेंडली आहेत. केवळ ठाणे शहरातच नाही तर महाराष्ट्रातल्या इतर भागांमधून देखील आता हेरम आर्ट्सच्या या आकाशकंदिलांना मागणी येऊ लागली आहे. ठाणे शहरातील राममारुती रोड क्रॉस लेनमध्ये हेरम आर्ट्सचे हे आकाशकंदील उपलब्ध आहेत. आणि दरवर्षीप्रमाणे आम्ही नेहमी पारंपरिकवरती यावर्षी भरपूर इको फ्रेंडलीमध्ये व्हरायटीज आणलेल्या आहेत. जो पारंपरिक कंदील असतो त्यालाच सगळ्यात जास्त मागणी असते. मग बाकीच्या व्हरायटी आम्ही बांबूचे, ज्यूटचे, पेपरचे, क्लॉथचे असे व्हरायटी आम्ही ठेवलेले आहेत. आमच्याकडे कंदील म्हटलं तर 30 रुपीजपासून स्टार्ट आहे, 30 रुपयापासून तर 2000पर्यंत. 2000चा जो कंदील आहे तो सार्वजनिक सोसायटीसाठी मोठा कंदील. तर मंडळी, आजचा हा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम, दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत ठाणे वर्तमान लाईक करा, शेअर करा आणि मुख्य म्हणजे सबस्क्राईब करा. धन्यवाद.